श्री स्वामी समर्थ. अष्टविनायक यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील 8 पवित्र गणपती मंदिरांची यात्रा, ज्यामध्ये प्रत्येक मंदिराचे स्वतःचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यात्रेत 7व्या क्रमांकाचे मंदिर आहे ओझर येथील विघ्नहर्ता गणपतीचे. ओझर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक लहान गाव आहे. विघ्नहर्ता गणपती हे संकट निवारण करणारे देव मानले जातात आणि भक्त त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी या गणपतीची उपासना करतात. या लेखात आपण ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीचे महत्त्व, त्याचा इतिहास, मंदिराची रचना आणि भक्तांच्या जीवनातील त्यांचे स्थान यावर सविस्तर चर्चा करू. ओझर हे जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ असलेले एक छोटेसे पण अत्यंत शांत गाव आहे. पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना एक वेगळाच अनुभव मिळतो. ओझर हे अष्टविनायक यात्रेतील एक महत्त्वाचे स्थान आहे, कारण येथे स्थित आहे विघ्नहर्ता गणपतीचे मंदिर, जे संकटातून मुक्त करणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. विघ्नहर्ता गणपतीशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, जी अत्यंत रोचक आहे. कथा सांगते की एकदा विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता, जो भक्तांच्या यज्ञ आणि धार्मिक विधींमध्ये अडथळे निर्माण करत असे. त्यामुळे लोकांनी भगवान गणेशाची उपासना केली आणि गणपतीने विघ्नासुराचा वध करून भक्तांचे जीवन संकटांमुक्त केले. त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता म्हणजेच संकट दूर करणारा देव मानले गेले. विघ्नहर्ता गणपती हे संकट दूर करणारे देव मानले जातात आणि भक्त आपल्या जीवनातील अडचणी, अडथळे आणि संकट दूर करण्यासाठी या गणपतीची उपासना करतात. या मंदिरातील गणपतीला अत्यंत शक्तिशाली मानले जाते, कारण तो संकटांना नष्ट करून भक्तांना यश आणि समृद्धी देतो. विघ्नहर्ता गणपतीच्या कृपेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. असे मानले जाते की हे मंदिर प्राचीन काळातले असून त्याचा उल्लेख विविध पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. हे मंदिर पूर्वीच्या काळात बौद्ध गुहांमध्ये स्थित होते, परंतु नंतर त्याची पुनर्बांधणी झाली. पेशवेकालीन काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यानंतर त्या मंदिराचा विकास करण्यात आला. विघ्नहर्ता गणपती मंदिर हे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराची रचना अत्यंत भव्य आहे आणि त्याचे प्रवेशद्वार देखील आकर्षक आहे. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर शिल्पकाम केलेले आहे, ज्यामध्ये गणपतीचे विविध रूप दर्शविलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात गणपतीची मूर्ती स्थिर आहे आणि ती अत्यंत सुंदर असून भक्तांना तिचे दर्शन घेता येते. मंदिराच्या आवारात एक सुंदर तलाव आहे, ज्याला पवित्र मानले जाते. या तलावाचे जल शुद्ध मानले जाते आणि भक्त येथे स्नान करून गणपतीचे दर्शन घेतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या छतावर आणि भिंतींवर कोरलेले आकर्षक शिल्पकाम, जे अत्यंत अद्वितीय आहे. विघ्नहर्ता गणपतीची मूर्ती अत्यंत खास आहे. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे आणि ती खूपच सुबक आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्यांचे डोळे माणिकाचे आहेत. मूर्तीवर हिरेमाणकांनी सजवलेले अलंकार आहेत, ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसते. गणपतीच्या डोक्यावर नागमणीचे मुकुट आहे आणि त्याच्या मांडीवर संकट दूर करण्याचे प्रतीक असलेले चिन्ह आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात वर्षभर धार्मिक विधी आयोजित केले जातात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची विशेष पूजा केली जाते, ज्यामध्ये शेकडो भक्त सहभागी होतात. गणेशोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे, ज्यावेळी मंदिरात विशेष पूजा, आरत्या आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय माघ महिन्यात गणेश जयंती देखील येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. या काळात मंदिरात हजारो भक्त येऊन गणपतीचे दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त करतात. विघ्नहर्ता गणपती हे संकट दूर करणारे देव मानले जातात. भक्तांच्या श्रद्धेनुसार जेव्हा भक्त निस्सीम श्रद्धेने विघ्नहर्ता गणपतीची उपासना करतात, तेव्हा त्यांची सर्व संकट दूर होतात आणि त्यांना यशाची प्राप्ती होते.
अनेक भक्त आपल्या जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी या गणपतीची उपासना करतात. विशेषतः व्यावसायिक, विद्यार्थी आणि जीवनातील संकटग्रस्त लोक विघ्नहर्ता गणपतीला आपली समस्या सोडवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. या गणपतीच्या कृपेने भक्तांना त्यांच्या जीवनात यश आणि समाधान प्राप्त होते असे मानले जाते. विघ्नहर्ता गणपती मंदिराला वर्षभर कोणत्याही वेळेत भेट देता येते, परंतु गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या काळात मंदिरात भक्तांची विशेष गर्दी असते. या काळात मंदिरात विविध धार्मिक विधी आणि पूजांचे आयोजन केले जाते. पावसाळ्याच्या काळात ओझरच्या परिसरातील निसर्ग अधिक सुंदर होतो, ज्यामुळे या काळात मंदिराला भेट देणे एक वेगळा अनुभव असतो. ओझर हे गणेश भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे, परंतु त्याच्या जवळपास अनेक पर्यटक आकर्षित करणारी ठिकाणे देखील आहेत. माळशेज घाट हे त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे आणि हे ओझरच्या जवळच आहे. तसेच शिवनेरी किल्ला, जो शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानासाठी ओळखला जातो, तोही ओझरपासून जवळच आहे. हे सर्व ठिकाणे ओझरला भेट देणाऱ्या भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्याचप्रमाणे अष्टविनायकातील 6वा गणपती लेण्याद्रीच्या गिरिजात्मज याचे मंदिर देखील जवळच आहे. अष्टविनायक यात्रेत विघ्नहर्ता गणपती हे 7व्या क्रमांकाचे गणपती आहे. मोरगावच्या मोरेश्वर, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक, पालीच्या बल्लाळेश्वर, महडच्या वरदविनायक, थेऊरच्या चिंतामणी आणि लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर भक्त ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीचे दर्शन घेतात. अष्टविनायक यात्रेत या गणपतीचे स्थान खूप महत्त्वाचे आहे, कारण हा गणपती संकटे दूर करून भक्तांना यश देतो. तर आपणास आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.